तर 2-3 गोष्टी आहेत. माझी पण ही पहिलीच वेळ आहे कलिंगड आता घ्यायची. तर हे एक 15 ते 20 दिवस झालेलं आहे बी रुजवून. तर त्याचं हे रोप दिसतं कलिंगडाचं. मोमेंट ऑफ ट्रूथ. नमस्कार मंडळी. तर मला ना माझ्या बागेमध्ये नेहमीच नवीन नवीन प्रयोग करून बघायला आवडत असतात. तर यावर्षी मी ठरवलं होतं की आपल्या बागेमध्ये कलिंगडाच्या बिया लावायच्या, कलिंगडाचा वेल घेऊन बघायचा. आणि त्यासाठी मी जानेवारी महिन्यामध्ये कलिंगडाच्या बियांचं पाकिट पण आणलं होतं. फक्त घेताना आपण त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघून घ्यायची, म्हणजे मग बिया नीट रुजतात. आणि ह्या कलिंगडाच्या बिया साधारणपणे ह्या अशा दिसतात. आणि आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला ह्या वेलासाठी माती कशी तयार करायची, ह्याची काळजी कशी घ्यायची आणि गेले 4 महिन्यांमध्ये ह्याचा जो काही प्रोग्रेस झालेला आहे तो सगळा शेअर करणार. तर कलिंगडाच्या बिया लावायला मी हे अशी ग्रो बॅग घेतली आहे, जी की साधारणपणे 1-1.5 फूट हाईटला आहे आणि साधारण 1 ते 1.5 फूट रुंदीला आहे. तर अशा ग्रो बॅगमध्ये मी कलिंगडाच्या बिया लावलेल्या आहेत. आणि हे आता मी परत तुम्हाला लावून दाखवते की कशा मी लावल्या होत्या बिया. तर साधारणपणे 3 ते 4 बिया ॲट अ टाईम लावायच्या. कारण काय होतं की प्रत्येक बीच रुजून येते असं नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडासा खड्डा करून 1-1.5 इंचाचा खड्डा करून त्याच्यामध्ये बी ठेवायचं आणि मातीने झाकून टाकायचं. आणि अशा एका ग्रो बॅगमध्ये आपण 2 ते 3 बिया 1-1.5 फुटाच्या रुंदीच्या ग्रो बॅगमध्ये लावू शकतो. आणि आता ह्याला पाणी द्यायचं. तर एक साधारणपणे 10-12 दिवसांमध्ये ह्याला फूट येते आणि ह्या बिया रुजतात आणि ह्याच्यातनं कोंब बाहेर येतो. तर माझं एक बी लावून झालेले आहे जवळजवळ 15 ते 20 दिवस. तर त्याचा प्रोग्रेस मी तुम्हाला आता दाखवते. तर हे एक 15 ते 20 दिवस झालेलं आहे बी रुजवून. तर त्याचं हे रोप असं दिसतं कलिंगडाचं. तर हा वेल लावायला माती कशी तयार करायची, तर ह्याच्यामध्ये मी 50% आपली माती, 50% वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत किंवा शेणखत, ह्याच्यामध्ये 1 मूठभर नीमपेंड, त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा पावडर, हे असं सगळं मिक्स करून घेतलं आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरचा आधीचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये मी हे सगळं डिटेलमध्ये दाखवलं आहे. पण तरी देखील आत्ता शॉर्टमध्ये सांगते की इथे मी भरपूर प्रमाणात आधी फक्त ड्राय पालापाचोळा भरलेला आहे. माझ्याकडे हे असं पोतं भरून ठेवलेलं असतं पालापाचोळ्याचं. ह्याच्यामध्ये मी उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे पालापाचोळा असा भरून ठेवते, जेणेकरून मला पावसाळ्यातसुद्धा तो अवेलेबल होईल. तर हा असा पूर्ण पालापाचोळा पहिला मी 75% या ग्रो बॅगमध्ये पालापाचोळा भरला आहे. आणि मग त्याच्यावर मी म्हटलं तसं गांडूळ खत, माती, नीमपेंड, ट्रायकोडर्मा, राख असं सगळं मिश्रित माती ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर हे असं मी बनवलं आहे. ह्याचा डिटेल व्हिडिओ पण माझ्या चॅनेलवर आहेच की कुंडी कशी भरायची, त्याची लिंक मी खाली देते, ती पण जरूर रेफर करा. आता मी तुम्हाला 1-2 महिने झाल्यानंतर हा कलिंगडाचा वेल कसा दिसतो ते दाखवणार आहे. मी ह्या बिया ज्या होत्या त्या जानेवारी महिन्यात लावल्या होत्या आणि आज आहे मार्च, ऑलमोस्ट मिड मार्च. तर हा वेल कलिंगडाचा असा दिसतो. ही पानं बघा अशी एवढी मोठी होतात आणि ना ह्याला अशी मस्त पिवळ्या रंगाची फुलं येतात. तर आता ही फुलं मिटली आहेत, कारण संध्याकाळी ही मिटतात, सकाळी उमलतात. आणि मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर असे दोन्ही येतात. तर आपल्याला हँड पॉलिनेशन केलं तर लवकर रिझल्ट्स मिळतात. तर मी पण हँड पॉलिनेशन केलं होतं आणि हे बघा, हे एवढूसं छोटूसं कलिंगड आता लागलेलं आहे. हां, हे बघा इथे मला एक फिमेल फ्लावर दिसलं आहे. हे बघा, हे असं दिसतं फिमेल फ्लावर. त्याच्या मागे ना असं छोटूसं कलिंगडासारखं एक फुगीर भाग असतो. तर ह्या फिमेल फ्लावरवर आपण जर मेल फ्लावरचे परागकण टाकले तर ही फळधारणा होते. आणि मेल फ्लावर दाखवते असेल तर एखादं तुम्हाला. हां, आता ही बंद झाली आहेत सगळी, पण हे दिसलं तर हे मेल फ्लावर आहे बघा. ह्याच्यामागे कुठलाही फुगीर भाग नाही आहे मग अशी दाखवलेल्या फुलासारखा. सो ही मेल फ्लावर्स आहेत. सो हे फिमेल फ्लावर आहे आणि हे खालचं पाहिलं त्याच्या तर हे मेल फ्लावर आहे. हे मेल फ्लावर आहे, हे फिमेल फ्लावर आहे. सो
या वेलवर्गीय भाज्यांमध्ये नेहमीच मेल आणि फिमेल फ्लॉवर्स वेगळी असतात आणि ह्याचं जर आपण हँड पॉलिनेशन केलं तर आपल्याला रिझल्ट्स लवकर मिळतात. आता वेलाची काळजी काय काय घेतली मी तर ह्याला दर 3-4 दिवसांनी मी नीम ऑइलचा स्प्रे केला आणि स्प्रे करताना पानाच्या वर तसंच पानाच्या मागे सुद्धा करायचा असतो, कारण बऱ्याचशा किडी ह्या पानाच्या मागे लागतात. त्यामुळे कीड लागलेली असो वा नसो दर 3-4 दिवसांनी मी ह्याला नीम ऑइलचा स्प्रे करते. त्याच्यानंतर हे असे स्टिकी ट्रॅप्स पण मी इथे लावलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होतं की ह्या पिवळ्या रंगाला अट्रॅक्ट होऊन बरेचसे किडे ह्या ट्रॅपला ह्या कागदाला चिकटतात. तर इथे दिसत आहेत बघा भरपूर सारे किडे ह्याला चिकटलेले आहेत. त्यामुळे काय होतं की झाडावर किंवा पानांवर जी कीड बसते त्याला आळा होतो आणि ही कीड पानांपर्यंत पोचतच नाही. त्याच्या आधीच्या स्टिकी ट्रॅपला चिकटल्यामुळे आपल्या झाडाचं किंवा आपल्या वेलाचं संरक्षण होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी ह्याला दर 8-10 दिवसांनी वर्मी कंपोस्ट, शेणखत, गांडूळ खत किंवा होम कंपोस्ट जे कुठलं काही खत माझ्याकडे असेल ते मी ह्याला देते. त्यामुळे झाडाची वाढ छान होते, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे ह्याची काळजी मी सध्या घेत आहे. तर आता आहे जूनचा पहिला आठवडा आणि ही आहे आत्ताची कलिंगडाची स्टेज. हे आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे. तसंच ह्याच्या मागचं जे स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर होतं ते पण वाढलेलं आहे. सो माझ्या अंदाजे तर आता हे कलिंगड तयार झालेलं आहे कापण्यासाठी. तर ही तर एक खूण मी सांगितली की हे वाळलेलं असलं पाहिजे. तसंच साधारण रंग पण थोडासा बदलतो, म्हणजे इथे डार्क ग्रीन आहे, इथे थोडा लाईट ग्रीन आहे. तर हा असा रंग पण बदलतो. आणि आवाज, तर हा आवाज पण आता परफेक्ट येतोय. तर म्हणून मी आज हे कलिंगड कापणार आहे आणि मग बघते आतनं कसं झालं आहे, ते तयार आहे की नाही ते पण तुमच्याबरोबर शेअर करीनच. तर माझा पण हा पहिला प्रयत्न आहे, तर बघूया सक्सेसफुल होतो का नाही ते. तर आता कापूया. या वेलाला अजून पण कलिंगड इथे लागलेली दिसत आहेत. हे बघा इथे एक आहे, इथे एक आहे, तसंच इकडे पण आहेत. इथे लागलंय एक, इथे लागलंय एक, इथे लागलंय आणि एक तिथे लागलंय. सो अजून 4-5 कलिंगड आहेत लागलेली. तर बघूया ती पण कशी येत आहेत. मोमेंट ऑफ ट्रूथ. छान झालंय ना. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, मी पहिल्यांदाच लावलेल्या कलिंगडाच्या वेलावरचा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. गोड आहे, असं एकदम साखरेसारखं गोड नाही पण गोड आहे.